तामिळनाडूत थलपतीला काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानं इंडिया आघाडीत आता वाद सुरू झालाय। डीएमकेचे नेते टी.आर. बालू यांनी काँग्रेसला उद्देशून खरमरीत पत्र लिहिले। काँग्रेसवर त्यांनी विश्वासघाताचाही आरोप केलाय। पाहूया। काही काळापासून लपून राहिलेलं काँग्रेसचं खरं स्वरूप उघड झालंय। जेव्हा जेव्हा काँग्रेस कठीण परिस्थिती सापडला तेव्हा तेव्हा द्रविड मुन्नेत्र कळघम एक जवळचा मित्रपक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहिला। त्यासाठी आम्ही मोठी किंमत मोजली, पण आम्ही ती खुल्या मनाने स्वीकारली। आम्ही सोनिया गांधी, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी यांच्याशी बंधुत्वाचं नातं दाखवून दिलं। ते सुद्धा म्हणायचे, स्टॅलिन हा एकमेव राजकीय नेता आहे ज्याला मी भाऊ मानतो। जेव्हा मी बातम्यांमध्ये पाहिलं की काँग्रेस आता म्हणत आहे की ते संबंध तुटले, तेव्हा काही कारणास्तव मला धक्का बसला नाही। धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीत जागा मिळवून त्यांनी निर्लज्जपणे 5 आमदारांना विरोधी गोटात पाठवत त्यांना पणाला लावले। याला राजकीय डावपेच म्हटलं जातंय। धोरणांच्या मुखवट्याआड संधी साधूपणा लपवण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद आहे। द्रमुकच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल या विश्वासाने मतदान केलेल्या लोकांचा हा उघड विश्वासघात आहे। ज्याप्रमाणे भाजप विविध राज्यांमध्ये शॉर्टकटने सत्ता मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या डावपेचांचा अवलंब करतो, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाने तामिळनाडूमध्ये तेच केलंय। पराभव आमच्यासाठी नवीन नाही, विश्वासघातही आमच्यासाठी नवीन नाही, पण आम्हाला हेही माहीत आहे की या गोष्टी कायमस्वरूपी नसतात। काळच उत्तर देईल।